याच काळात अनेक अफवाही पसरल्या। दोघंही महायुतीत, दोघंही मंत्री, तरी राजकारणात अशा विधानांचा वेगळा अर्थ नक्कीच निघतो। त्याचा विचार करून निर्णय घेतले जात नाही। रायगडच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून एक प्रश्न कायम चर्चेत होता। जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? एका बाजूला शिवसेनेचे भरत गोगावले तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे। दोघंही महायुतीत, दोघंही मंत्री, पण एका पदावरून सुरू झालेला हा संघर्ष केवळ रायगडपुरता मर्यादित राहिलेला नव्हता, तर या वादातून महायुतीतील अंतर्गत शक्ती संतुलन, भाजपची भूमिका, अजित पवार गट आणि शिंदे सेनेतील समीकरणं यांचीही परीक्षा लागली होती। आणि आता अचानक असा दावा केला जातोय की हा तिढा अखेर सुटला आहे। भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। पण हा निर्णय इतका उशिरा का झाला? अदिती तटकरे यांनी खरंच माघार घेतली का? आणि एका निर्णयामागे महायुतीत नेमकं कोणाचं समीकरण, कोणाचं राजकारण यशस्वी ठरलं? हाच विषय आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न हा फक्त एका पदाचा वाद नव्हता। हा महायुतीतील दोन प्रभावी घटक पक्षांमधील प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता। विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीनं सत्ता स्थापन केली, मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यानंतर अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री सुद्धा जाहीर झाले। पण रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांबाबतचा निर्णय मात्र सतत पुढे ढकलला जात होता। कारण या दोन जिल्ह्यांमध्ये फक्त प्रशासनाचा विषय नव्हता, तर राजकीय वर्चस्वाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा होता। रायगड म्हटलं की सर्वप्रथम नाव येतं ते सुनील तटकरे यांचं। गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड ही राहिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत तटकरे कुटुंबाचा प्रभाव सातत्याने आपल्याला दिसून येतोय। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना फुटल्यानंतर रायगडमध्ये भरत गोगावले हे शिंदे सेनेचे सर्वात प्रभावी चेहरा म्हणून पुढे आले। मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांची अपेक्षा होती की आता रायगडचं पालकमंत्रीपदही शिवसेनेकडेच जाईल। पण तेवढ्याच ठामपणे राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांना वाटत होतं की जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद आणि राजकीय इतिहास पाहता हे पद अदिती तटकरे यांच्याकडेच राहायला हवं। आणि याच ठिकाणी खरी राजकीय कोंडी सुरू झाली। कारण महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष सत्तेत असले तरी प्रत्येक पक्षाला स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही संदेश द्यायचा होता की सरकारमध्ये आपलेच महत्त्व अधिक आहे। त्यामुळे पालकमंत्रीपदाचा निर्णय हा केवळ प्रशासन नियुक्ती न राहता तो महायुतीतील पॉवर बॅलन्स बनल्याचाही विषय बनला। त्यामुळे पालकमंत्रीपदाचा निर्णय हा केवळ प्रशासनिक नियुक्ती न राहता तो महायुतीतील पॉवर बॅलन्सचा विषय बनला। याच काळात अनेक अफवाही पसरल्या। कधी भरत गोगावले यांच्या नावाचीही चर्चा व्हायची, तर दुसऱ्या दिवशी अदिती तटकरे यांचं नाव लगेच पुढे यायचं। अनेक बैठका झाल्या, अनेकदा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्येही चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या, मात्र अधिकृत घोषणा काही होत नव्हती। त्यामुळे हा वाद जितका लांबत गेला तितकाच राजकीय चर्चेचा विषयही बनला। या काळात भरत गोगावले यांनी उघड संघर्षाचा मार्ग स्वीकारला नाही। त्यांनी वारंवार संयमाची भूमिका घेतली, मात्र त्यांच्या समर्थकांकडून सातत्यानं पालकमंत्री पदाची मागणी होत राहिली। दुसरीकडे अदिती तटकरे यांनीही सार्वजनिकरित्या कोणताही संघर्ष उभा केला नाही। त्यांनी अनेकदा एकच भूमिका मांडली, अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाच असेल। जिल्ह्याचा विकास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आता वरकरणी हे विधान साधं वाटत असेल तरी राजकारणात अशा विधानांना वेगळा अर्थ हा असतो। कारण एखादा नेता स्वतःहून पदासाठी आक्रमक भूमिका घेत नाही याचा अर्थ तो पूर्णपणे मागे हटला असाही होत नाही। अनेकदा अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्वावर सोडण्यामागे ही राजकीय रणनीती असते। निर्णय आपल्या विरोधात गेला तरी नाराजीचा ठपका स्वतःवर येत नाही आणि निर्णय आपल्या बाजूने आला तर तो नेतृत्वाचा विश्वास असल्याचा संदेश जातो। अदिती तटकरे यांनी जवळपास हीच रणनीती स्वीकारल्याचं आपल्याला यातून दिसू शकतो किंवा मग आपण असं म्हणू शकतो। दरम्यान महायुतीसमोर आणखी एक मोठं आव्हान होतं। सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक महिन्यांनी सुद्धा रायगडचा प्रश्न प्रलंबित राहणं म्हणजे विरोधकांना टीकेची संधी मिळणं। महायुतीतच एकमत नाही, तीन पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे असे आरोप सातत्याने होत होते। त्यामुळे हा वाद जितका लवकर संपेल तितकं सरकारसाठीही हिताचं होतं। आणि आता अचानक शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठा दावा केला त्यांच्या म्हणण्यानुसार विधान परिषद निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत
भरत गोगावले यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले। एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही या निर्णयाला दुजोरा दिल्याचं थोरवे यांनी सांगितलं। आता हे विधान राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे, कारण सुनील तटकरे यांनी खरोखरच या निर्णयाला सहमती दिली असेल तर त्याचा अर्थ फक्त पालकमंत्री पदाचा वाद संपला एवढाच होत नाही। त्याचा अर्थ असा देखील होतो की महायुतीतील मोठ्या चित्राचा विचार करून राष्ट्रवादीने या मुद्द्यावर संघर्ष वाढवण्याऐवजी समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे। आता प्रश्न असा आहे की हा समन्वय अचानक का झाला? अनेक महिन्यांपासून ज्या मुद्द्यावर निर्णय होतच नव्हता तो नेमका विधान परिषद निवडणुकीच्या काळातच का झाला? यामागे केवळ रायगडचा विचार होता की महायुतीतील मोठं राजकीय गणित? याच ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाकडे व्यापक राजकीय नजरेतून पाहण्याची गरज आहे, कारण कोणत्याही आघाडी सरकारमध्ये फक्त एका जिल्ह्याचा विचार करून निर्णय घेतले जात नाही। प्रत्येक निर्णयामागे आगामी निवडणुका, पक्षातील समतोल, नाराज गट, त्यांना दिलासा आणि भविष्यातील राजकीय संदेश याचा विचार केला जातो। रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णयही याला अपवाद नाही। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला एकजूट दाखवणं त्यावेळी आवश्यक होतं। विरोधकांकडून सातत्यानं महायुतीतील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा उपस्थित केला जात होता। अशा वेळी रायगड सारखा संवेदनशील प्रश्न प्रलंबित ठेवणं म्हणजे विरोधकांच्या हातात आणखी एक मुद्दा देण्यासारखं होतं। त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वाने हा विषय लवकरात लवकर निकाली लावण्याचा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता नक्कीच नाकारता येत नाही। यामध्ये भाजपची भूमिकाही तितकीच महत्त्वाची ठरते, कारण महायुतीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून अंतिम समन्वयाची जबाबदारी ही भाजपच्या नेतृत्वावरच असते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे निर्णय घेतल्याचा दावा यातून केला जातोय। याचा अर्थ हा निर्णय कोणत्याही एका पक्षाचा नसून महायुतीचा सामूहिक निर्णय म्हणून सादर करण्याचा प्रयत्न दिसतो। यामुळे उद्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली तरी त्याची जबाबदारी एका पक्षावर येणार नाही। पण या संपूर्ण घडामोडीत एक प्रश्न अजूनही कायम आहे। जर भरत गोगावले यांच्या नावावर आधीच एकमत झालं होतं तर अधिकृत घोषणा इतके महिने का रखडली? कारण राजकारणात अनेकदा निर्णय आधी होतो पण त्याची वेळ नंतर ठरवली जाते। विशेषतः आघाडी सरकारमध्ये प्रत्येक निर्णयाची राजकीय किंमत ही मोजावी लागते। एखाद्या पक्षाला समाधान देताना दुसऱ्या पक्षाची नाराजी वाढणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागते। रायगडच्या बाबतीत सुद्धा हे चित्र आपल्याला दिसून येतं, कारण रायगड हा केवळ एक जिल्हा नाही तर महायुतीतील दोन महत्त्वाच्या घटक पक्षांच्या प्रभावाचा जिल्हा आहे। एका बाजूला तटकरे कुटुंबाचं अनेक वर्षांचं राजकीय वर्चस्व तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेची वाढती ताकद। अशा परिस्थितीत कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने तातडीनं निर्णय घेतला असता तर त्याचे पडसाद महायुतीच्या इतर जिल्ह्यांमध्येही उमटले असते। त्यामुळे वरिष्ठ नेतृत्वाने घाई न करता योग्य वेळेची वाट पाहिली, अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता जर पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम स्थानिक राजकारणावर होईल, कारण पालकमंत्री हा केवळ बैठक घेणारा मंत्री नसतो तर जिल्ह्यातील प्रशासकीय निर्णय, विकास कामांचा आढावा, निधीच्या प्राधान्यक्रमावर प्रभाव आणि सरकारचा स्थानिक चेहरा म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची असते। त्यामुळे या पदामुळे शिवसेनेची रायगडमधील संघटनात्मक ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससाठीही हा प्रसंग आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचं आव्हान असेल, कारण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या भावना आणि वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय यामध्ये समतोल राखणं सोपं नसतं। म्हणूनच पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण अधिकृत घोषणा झाल्यानंतर फक्त विरोधकांची प्रतिक्रिया नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची असेल। हा निर्णय महायुतीसाठी खरंच फायनल सेटलमेंट ठरतो की पुढे नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात करतो, याचं उत्तर आपल्याला येणारा काळ देणारच आहे। एकूणच रायगडच्या पालकमंत्री पदाचा प्रदीर्घ काळ सुरू असलेला तिढा सुटल्याचा दावा होत असला तरी या निर्णयाचं खरं राजकीय मूल्यमापन हे अधिकृत घोषणेनंतर आणि त्यानंतरच्या घडामोडींनंतरच होईल। तुमच्या मते भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्याचा निर्णय महायुतीसाठी योग्य ठरेल का, की हा वाद पुढे एका नव्या स्वरूपात समोर येऊ शकतो? कमेंटमध्ये नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।